झी 24 तास, एक पाऊल पुढे। नवी टोपी नवी इनिंग याविषयी आपण चर्चा करतो आहोत। केजरीवालांनी नव्या पक्षाची घोषणा केलेली आहे। कुमार सप्तर्षी ब्रेकवर जाण्यापूर्वी नरेंद्र चपळगावकरांशी आपण जे बोलत होतो की नव्या राजकीय पक्षांची महत्त्वाकांक्षा काय असावी, त्यांनी आपल्या मर्यादांचं भान राखावं का, आणि त्याचबरोबर त्यांची महत्त्वाकांक्षा किंवा त्यांचा हेतू हा सत्ता काबीज करण्याचा आहे की विकासाचा आहे, या गोष्टींचा सुद्धा विचार व्हायला हवा। या हे जे बेसिक निकष आहेत, ज्या मूळ अपेक्षा आहेत, किमान अपेक्षा आहेत, त्या किमान अपेक्षा या पक्षाकडून पूर्ण होत आहेत का, आणि कुठल्या कारणावरून काय आपण आता गॅरंटी देऊ शकतो की हा पक्ष यशस्वी होणार नाही? काय नेमकी कारण अशी तुम्हाला वाटतं की ह्याच्यामुळे इतक्या खात्रीशीरपणे आपण सांगू शकता? असं आहे, हे सनातन द्वंद्व आहे की संसदेबाहेरचं राजकारण करून चळवळ केल्याने समाजामध्ये परिवर्तन येईल का सत्तेच्या मार्फत परिवर्तन येईल, याच्यामध्ये सत्तेविषयीचं समज वाढली पाहिजे, अंडरस्टँडिंग ऑफ पॉवर। तर आमच्या समाजवादी मंडळींचा धागा कुठेही असला तरी त्यांना पॉवरचं अंडरस्टँडिंगमध्ये गडबड आहे फार। त्यांना मध्येच आपण दबावगट व्हावं असं वाटतं, मध्येच सत्ता वाटते, सत्तानंतर वाईट वाटते, सत्ता सडली असं वाटते। सत्ता असते, तिचा उपयोग कसा प्रभावीपणे समाज परिवर्तनाकरता करायचा याचं संशोधन अजूनही फारसं झालेलं नाही। आणि त्यामुळे हे सगळं आपण म्हणतो की राजकारण घाणे, आणि तरी पण आम्हाला ते बदलायला त्यात जायचंय। तर यासाठी खरं म्हणजे असं आहे की यांना चळवळीच्याच भूमिका चुकीच्या आहेत। चळवळीमध्ये पूर्ण भूमिका नव्हती, हे इश्यूचे नेते आहेत। केजरीवाल घ्या, अण्णा घ्या, एक इश्यू काय जनलोकपाल असेल, भ्रष्टाचार असेल, तर इश्यूचे नेते हे पक्ष नाही काढू शकत। पक्षाकरता फार ठोस भूमिका असावी लागते आणि ती इतरांपेक्षा आगळीवेगळी असावी लागते की यांच्यासारखा मी नाही, मी भाजपसारखा नाही, मी काँग्रेससारखा नाही, मी आहे आणि माझ्यासारखा दुसरा कुठलाही पक्ष नाही। म्हणजे तुम्हाला, आणि म्हणून मला पॉवर द्या, म्हणजे तुम्हाला सप्तर्षी असं म्हणायचं आहे का की ज्यावेळी नाही, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्यावेळी केजरीवालांनी आणि अण्णा हजारेंनी या एका इश्यूवर आंदोलन सुरू केलेलं होतं, एका मुद्द्यावर हे आंदोलन सुरू केलेलं होतं, त्याच वेळी त्यांचं राजकीय भवितव्य संपलेलं होतं? नाही, असं नाहीये। चळवळ आणि राजकारण याच्यामध्ये तर मी दोन्हीमध्ये होतो ना। आणि असं माणसं कोणी बदलत नाही, सत्तेनं माणसं बदलतात वगैरे म्हणतात ना, हे ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली वगैरे खोटं आहे। मुळात माणसं करप्ट असली तर पॉवरमध्ये गेल्यावर त्यांना संधी जास्त मिळते, असं काही होत नाही। तुमचं अंडरस्टँडिंग ऑफ पॉवर ही कसं परिवर्तनाला वापरायची हे नक्की पाहिजे। यांचं मला असं वाटतं त्याच्यात नक्की नाहीये। हे इव्हेंट सारखं बघतायत चळवळीला, एक इव्हेंट, आणि मग त्याचा होतो भातुकलीचा खेळ। भातुकलीचा खेळ सगळा दाटूमुटीचा असतो। जर पोरं म्हणाली की तुम्हाला हा लाडू घ्या दाण्याचा, तर आपण म्हणायचं हो काय छान झाला, तसं म्हणावं अशी यांची अपेक्षा आहे देशानं। तर देश दुष्काळ नाही, पण भातुकलीची तो समीक्षा करत नसतो, कारण समीक्षा नाटकाची असते, भातुकली ही स्वानंदा करता असते। तर आता आनंद केजरीवाल जे करतायत त्याच्यावरून मला डॉक्टर म्हणून कळतं की हा मनुष्य एक्स्ट्रा एनर्जीचा आहे, हा कुठे एका ठिकाणी स्थिर राहणार नाही। एक्स्ट्रा एनर्जी काहीतरी करा। गावातले लोक असे असतात, काही चालते, काही बोलते, काही हलते, तसं हा चालते बोलते हलते सारखा, हे करणार ते करणार, उद्या पक्ष मोडणार, परत चळवळी करणार, सगळं करणार। आणि आमच्या अण्णा कसा आहे, साधा माणूस आहे, त्याला यांनी जग दाखवलं, त्यामुळे त्यांना असं वाटलं की जग कळलं। पण केजरीवालनी यांना जग दाखवलं हे म्हणणं चुकच आहे ना। केजरीवाल भगवान श्रीकृष्ण नाही, केजरीवाल एक अर्जुन आहे आणि अण्णा हजारे एक अर्जुन आहे, ते दोघे एकमेकाला जग दाखवत आहे। असं कसं, म्हणजे हे कसं चालणार खेळ? आणि अण्णा आज काय बोलतात, उद्या काय बोलतात, परवा काय बोलतात, तो वेगळाच विषय आहे। पक्षाचं तर सोडा, ते केजरीवालांच्या पाठिंब्याला जाणार, केजरीवालांच्या जाणार नाही, ते म्हणतात 2-2 रस्ते असतात। अगदी, म्हणजे असे सगळं नवीनच आहे बुवा, 2-2 रस्ते असतात। तर ह्या सगळ्याचा फार आपण सिरियसली घेऊ नये असं मला वाटतं, आणि केजरीवालांची एक्स्ट्रा एनर्जीचा माणूस म्हणून सोडून द्यावा। अगदी विश्वंभरजी, तुमचं याविषयी काय मत आहे? ज्यावेळी सुरुवातीला
अण्णा हजारे एकत्र होते, अण्णा हजारेंचा शब्द हा अंतिम मानला जायचा, अर्थात तो आतमध्ये मानला जायचा की कशा प्रकारे ते गट पडत गेले, कशा प्रकारे मतभेद वाढत गेले हे सगळ्यांनीच बघितलेलं आहे. मात्र या नव्या पक्षाचा विचार रुजण्याला किंवा ह्या नव्या पक्षाच्या निर्मितीला अण्णा हजारे 1% सुद्धा जबाबदार नाहीयेत असं आपण म्हणू शकतो का? नाही, हे पहा, एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की अण्णांनी जो पर्याय देऊ म्हणलं होतं ते आता चपळगावकर साहेब जे म्हणाले तो होता पर्याय, की काही चारित्र्य संपन्न लोक उभे करा, निवडून आणा. आता प्रश्न असा आहे की ही जी मांडणी केली जाते ना की चांगले लोक यायला पाहिजेत राजकारणात, याचा अर्थ असा नाही की तिथं त्यांना सहज येऊ दिलं जातं, किंवा असंही नाही की चांगले लोक आले की लगेच वाईट लोक खुर्च्या खाली करतात, असंही नाही. थोडंसं हे एक भान ठेवण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, चांगले लोक कोणते निवडून येतात आपण जर बघा, कुठलेही उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये आता सध्या राजू शेट्टींचं उदाहरण आहे, खासदार राजू शेट्टींचं. राजू शेट्टी जे निवडून येतात ते अशाही गोष्टींवर निवडून येतात की त्यांच्या मतदारसंघातल्या कुठल्या खेड्यातल्या कुठल्या घरातलं कोणतं म्हशीचं दूध कोणत्या डेअरीला जातं, किंवा असा जनसामान्यापर्यंत संपर्क असलेला माणूस असेल तर निवडून येण्याची शक्यता खूप जास्त असते. आता अरविंद केजरीवाल असं म्हणतात की आमच्या पक्षात जर उमेदवारी पाहिजे असेल तर अर्ज भरावा लागेल, मग त्याची स्क्रुटिनी होईल, मग त्याच्या पुन्हा शक्यता, म्हणजे आता उद्या एखादा मोठा माणूस जर उभा राहायचं ठरवलं तर तो काही अर्ज घेऊन जाणार नाही. तेव्हा मला असं वाटतं की ह्या आकलनामध्ये कुठेतरी गफलत आहे की राजकारण जरूर करावं, परंतु तशी माणसं सोबत आहेत का आणि ते निवडून येण्याची शक्यता मग वाढते. मला असं वाटत नाही की असे काही उमेदवार आत्ता तरी त्यांच्याकडे अरविंद भाई आणि 2-3 लोक असतीलही, बाकी लोक काही असतील असं मला वाटत नाही. पण मी त्याच्यावर बोलणार नाही, कारण आम्हाला त्या म्हणजे राजकारणाशी काही घेणं देणं नाही त्यांच्या. त्यांनी ते करावं, आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी, आम्ही आमच्या चळवळीच्या अंगाने जाऊ. परंतु अण्णा कितपत जबाबदारीत हा जर आपला प्रश्न असेल तर अण्णा 0% जबाबदार आहेत. त्याचं कारण असं की अण्णांनी हे बजावून सांगितलं होतं की तुम्ही शुद्ध चारित्र्याचे उमेदवार उभे करा, पक्ष काढू नका, पक्ष काढल्यास मी माझा फोटो सुद्धा वापरू देणार नाही, हे अण्णांनी पुरेसं स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे पक्ष काढण्याचा निर्णय हा सर्वस्वी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या काही मर्यादित सहकार्यांचा. अरविंद केजरीवाल याच्यामध्ये आमचे विश्वंभरजी अण्णांनी असंही सांगितलं आज की अरविंद केजरीवालच्या प्रचाराला मी जाईन म्हणून. हा फोटो तर दूरचीच गोष्ट. आणि कपिल सिब्बलांविरुद्ध उभे राहिले तर आवर्जून जाईन असं ते म्हणतात. कपिल सिब्बलांबरोबर विरुद्ध उभे राहा आणि तुमचा प्रचार मी करेन असंही म्हणाले. म्हणजे फोटो तर दूरच, खुद्द अण्णा दस्तूर खुद्द अण्णाच जाणार आहेत असं अण्णा म्हणाले. झी 24 तास एक पाऊल पुढे.